कुंभ राशी 12 मे पासून 3 मोठे चमत्कार होणार. या लोकांमुळे तुमचे आयुष्य बदलणार. नमस्कार मित्रांनो, सोमवारपासून 3 मोठे चमत्कार होणार. या लोकांमुळे तुमचे नशीब बदलणार. तर आपण आज या व्हिडिओमध्ये कोणती अशी लोकं आहेत ज्यामुळे तुमचं नशीब बदलणार ते आज आपण सांगणार आहोत. कुंभ राशी ही राशी म्हणजे संघर्ष आणि पुनर्जन्माचे प्रतीक. 2025 मध्ये जेव्हा सूर्य, मंगळ आणि शनी यांच्यात योगामुळे अनेक राशींमध्ये पालक होत आहे, तेव्हा कुंभ राशीतील लोकमा सोमवारपासून सुरू होत 7 दिवसांची वेळ ही अत्यंत महत्त्वाची ठरते. हे केवळ एक योग नाही, तर हे एक संकेत आहे. ब्रह्मदेव तुमचे नशीब बदलण्याचे विशेष दूत पाठवत आहे. आता चमत्कार होणार आहे, तर कोणते आहेत हे आज आपण पाहूयात. एका कुटुंबातील ह्या व्यक्तीकडून येणारा अद्भुत आधार. चतुर्थ स्थानात चंद्र प्रवेश करतोय. सोमवार सकाळपासून कुंभ राशींच्या चतुर्थ स्थानात चंद्र प्रवेश करेल. चंद्र म्हणजे मन, भावना आणि आईसारखा असणारे देणारा, आसरा देणारा ग्रह. या योगांमुळे एक कुटुंबातील एका व्यक्तीकडून, विशेषतः स्त्री वर्गाकडून, जसे आई, बहीण, मावशी किंवा गुरुस्थानात असलेली एखादी आई, वडीलधारी बाई, कोणत्याही तुमच्यावर एका अशा प्रकारचा कृपा करेल जी आजवर कधीच झाली नव्हती. ही व्यक्ती तुम्हाला एखादे गुपित सांगेल, आर्थिक अडचणीत मदतीचा हात देईल, एका निर्णयासाठी योग्य दिशा दाखवेल किंवा एखाद्या पद्धतीने मन शांत करेल. ही व्यक्तीच ओळखणं कसं शक्य आहे? ती कायम तुमच्यावर रागवत असेल, दूर राहत असेल, पण अचानक तीच व्यक्ती तुमच्याशी भावनिक संवाद साधेल. सावध रहा, ही वेळ दुर्लक्ष केल्यास ब्रह्मदेवाचा संदेश तुम्हाला मिळणार नाही. आध्यात्मिक संकेत आहेत ते आता आपण पाहूयात. रविवारी रात्री स्वप्नात जर तुम्ही पाण्यात दृश्य पाहिले असेल की सागर, तळडोह, तर ती व्यक्ती आई तत्वाशी संबंधित आहे. जर पांढरा रंग दिसला तर तिचा उद्देश शुद्ध आहे, आणि जर ती व्यक्ती भूतकाळात तुमच्या विरोधात गेली तर तीच व्यक्ती आता ब्रह्मदूत बनवून समोर येणार आहे. मित्रपरिवाराचे या व्यक्तींकडून मिळणारी उन्नतीची संधी. नवम स्थानात गुरु, शनी, विशेषतः दृष्टिक्षेप. कुंभ राशीचे नवम स्थान गुरु आणि शनीचा बळकट दृष्टिक्षेप लागले आहे. गुरु म्हणजे विस्तार, विद्याभाग्य, आणि शनी म्हणजे कर्म, न्याय, विलंब हा योग मित्र संबंधित चमत्कार घडवतो. विशेषतः एखाद्या हरवलेल्या मित्राकडून. कोण असेल ही व्यक्ती? कॉलेजचा जुना मित्र किंवा मैत्रीण, पूर्वीचं नातं बिघडलेलं सहकारी, सोशल मीडियावर अचानक संपर्क करणारी व्यक्ती. आता ती व्यक्ती काय करेल? तुम्हाला नवीन सगळीकडे घेऊन जाईल, जशी की व्यवसाय असो, नोकरी असो, प्रकल्प, एखाद्या महत्त्वाची माहिती देईल जी तुमचं जीवन बदलून टाकेल. नेटवर्क नीट आहे, किमतीचे आहे हे सिद्ध करेल. तुम्ही ज्या व्यक्तीच्या ओळखीचा गांभीर्य कसे ओळखाल? तर तिचा कॉल, मेसेजवरील मेल समोर पाहून 3 दिवसात येईल. पहिल्यांदा संवाद साधताना तुम्हाला अंतर्मनातून धडपड होईल. त्या संवादात तो एखादा गुप्त कोड असेल, जसे की हे काम फक्त तूच करू शकतोस. धोका काय आहे? जर अहंकार आडवा आला तर ही संधी गमावून बसाल. शनीचा प्रभाव असल्यामुळे संकटातून वर जाण्याची ही संधी असेल. म्हणजेच प्रथम भीतीदायक आणि मग चमत्कारिक आहे. अनोळखी व्यक्तीकडून मिळणारी आकाशवाणी. चंद्रमंगळ युती मानसिक स्पंदन वाढवणार. सोमवारपासून चंद्र आणि मंगळाची युती कुंभ राशीत निर्माण होते. मंगळ म्हणजे तुमचा स्वामी, आणि जेव्हा तो चंद्रासोबत येतो तेव्हा अनोळखी व्यक्तीच्या रूपात ब्रह्मदेव मार्गदर्शन करतो. आता ती अनोळखी व्यक्ती कोण असू शकते? रेल्वे बसमध्ये शेजारी बसलेली व्यक्ती, यूट्यूबवरील योग गुरु, लेखक किंवा वक्ता, मंदिरातील पुजारी किंवा सामान्य भिकारी. त्या व्यक्तीच्या शब्दात काय असेल? एखादं वाक्य पूर्ण तुमचा संपूर्ण जीवन बदलणार. कधी तुमच्या मनातला प्रश्न त्या व्यक्तीकडून उत्तर रूपात येईल, कधी तो साक्षात्कार नुसत्या नजरेतून होतो. आकाशवाणीचा अर्थ समजण्याचे रस्ते. ज्यावेळी तुमचं अंतर्मन पूर्णतः शांत असतं तेव्हा ब्रह्मदूत प्रकट होतो. तुम्ही ज्या प्रश्नाचा वेगळं होता त्या क्षणी उत्तर समोर येतं. ते शब्द तुमच्यासाठीच होतं. ही भावना स्वतःहून उमटते. आता हे चमत्कार का घडतात आणि ब्रह्मदेवाचे गुपित सांगतोय. कुंभ राशीवर ब्रह्मदेवाची विशेष नजर असते. कुंभ राशीचे जीवन म्हणजे परिवर्तन, मृत्यू, जन्म गुप्त तिथं प्रकट होणं. आणि जेव्हा ब्रह्मदेवाला एखाद्या आत्म्याला नवीन टप्प्यावर घेऊन जायचं ठरवतो तेव्हा तो 3 पातळ्यांमधून त्याच्याशी संपर्क साधतो. नंबर 1 कुटुंब, नंबर 2 मित्र, आणि नंबर 3 अनोळखी ब्रह्मदूत. हे 3 चमत्कार म्हणजे त्या 3 पातळ्यावरून आलेला दिवा, आकाशवाणी आहे. आता तुम्ही काय करू शकता? व्यावहारिक आध्यात्मिक उपाय. संध्याकाळी दिवा लावा किंवा जप करा. तुपाचा दिवा लावा आणि तो नेहमी पश्चिम दिशेला किंवा ईशान्य दिशेला लावा. स्वप्नांची नोंद ठेवा. आठवड्याभरात आलेली स्वप्न लिहून ठेवा. ती संकेतांनी भरलेली असतात. विशेषतः पाणी, सर्प, दगड, मंदिर आहे, या प्रतिमा. कोणालाही छोटीशी मदत करा. दैवत तुम्हाला कोणत्या मार्गाने मदत करेल ते कळत नाही. अनोळखी व्यक्तींवर केलेली मदत ब्रह्मदेवाच्या दृष्टीने फार मोठी असते. आता शेवटचा प्रश्न की या चमत्कारानंतरचा पुढचं काय? जर 3 चमत्कार तुम्ही ओळखले आणि त्यावर कृती केली तर एका मोठ्या अडथळ्यांचा अंत होईल. नशिबात बंद करायचे दरवाजे कुलूप उघडेल, म्हणजे तुमचं जीवन एका नवीन अध्यायात प्रवेश करेल. जर दुर्लक्ष केले तर तुमच्या पुढच्या चक्रात ही संधी मिळणार नाही.
पण ती वेळ गेली असेल. चंद्र, मंगळ, गुरु, शनी आणि चतुर्थी योगाचे एकत्र प्रभाव कधीच येतील सांगता येत नाही. आता तुमचं नशीब त्या लोकांकडे बदलणार आहे. ओळखा त्यांना. कुटुंबातील आई समान स्त्री, मित्र गटातील विसरलेला पण नशिबाचा दूत, अनोळखी पण दिव्य संदेश घेऊन आलेला ब्रह्मदूत, या तिघांकडे लक्ष ठेवा. त्यांच्या शब्दातून, कृतीतून किंवा नजरेतून नशिबाचा दरवाजा उघडणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला नवनवीन माहिती आमच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.